नमस्कार, मी उज्ज्वला पाटील नागपूरहून बोलते आहे. शैक्षणिक समुपदेशिका आहे. भरपूर असं काम करत असते. भरपूर व्हिडिओ आहेत माझे. हा नवीन व्हिडिओ तयार करते तुमच्यासाठी. माझा नंबर आहे 98-345-90-534. आज मी तुम्हाला 4 शब्दांची जादू सांगणार आहे. 4 शब्दांनी कसं यश मिळवता येतं ते सांगणार आहे. आणि ते नक्की ऐका, तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला काहीतरी छान दिशा मिळेल. मला कोणी विचारलं की माझी आवड कोणती किंवा काय आहे, तर मी सांगेन मला गाणं म्हणायला आवडतं, डान्स करायला आवडतो, लिहायला आवडतं, पेंटिंग करायला आवडतं, लोकांशी किंवा विद्यार्थ्यांशी बोलायला आवडतं, कविता करायला आवडतं, फिरायला किंवा प्रवास करायला आवडतो आणि खूप काही आवडतं करायला. आवड म्हणजे इंग्रजीमध्ये इंटरेस्ट्स. एखाद्या व्यक्तीच्या इतक्या साऱ्या आवडी असूच शकतात ना, पण यातल्या एखाद्या आवडीचे ध्यासामध्ये रूपांतर करता येईल का? ध्यास म्हणजे पॅशन. फुरसतीचा वेळ मिळाल्याबरोबर तुम्हाला जे आवडीनं आणि मनापासून किंवा वारंवार करावंसं वाटतं, ज्याचा कधीच कंटाळा येत नाही, जे करताना मनाला उत्साह आणि आनंद मिळतो, जीवनाकडे सकारात्मकरित्या बघण्याची इच्छा होते, तो म्हणजे ध्यास, पॅशन. आवड जाणून घेण्याची आणि मग त्या आवडीला ध्यासापर्यंत नेण्याची मेहनत करायची. एवढे तर नक्कीच करू शकतो ना आपण. आवड आणि ध्यास, इंटरेस्ट्स आणि पॅशन. ओके. यानंतरचा शब्द आहे करिअर. पहिला शब्द बघितला इंटरेस्ट, दुसरा शब्द आहे ध्यास, पॅशन, तिसरा शब्द आहे करिअर. आता आपल्या आवडीचं रूपांतर आपण ध्यासामध्ये केलेलं आहे बरं का. जो ध्यास आहे त्यासाठी काही प्रोफेशनल स्किल्स, काही शिक्षण घेणं योग्य ठरतं. म्हणजे ते ऑथेंटिक ठरतं. जे आवडीनं करायचं ठरवलं आहे, ज्याचा ध्यास घेतला आहे, त्याबद्दल शिक्षण घेणं, त्यातलं ज्ञान मिळवणं, त्याची सविस्तर माहिती घेऊन त्यात तरबेज होणं, याला म्हणतात करिअर. आणि नंतर हे करिअर म्हणजे शिक्षण. हे शिक्षण देणारे अनेक कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये जाऊन माहिती घेणं, त्याची माहिती मिळवणं आणि त्यासाठी जॉईन करणं हे आपल्या हातात आहे. आपण आपला ध्यास, आपली आवड जाणून घेतली तर आपल्याला शिक्षणासाठी आपल्याला कॉलेजसुद्धा शोधता येईलच की, है ना. तर ते नक्कीच करायला पाहिजे. त्याच्यानंतरचा शब्द आहे, तिसरा शब्द आपण पाहिला करिअर. पहिला बघितला ध्यास, दुसरा पॅशन, तिसरा करिअर. ओके. करिअर म्हणजे शिक्षण, जीवनाचं शिक्षण, जीवन शिक्षण, त्याला म्हणतात करिअर. आणि नंतरचा पुढचा शब्द म्हणजे प्रोफेशन. आपण जे ज्ञान मिळवलं त्याचा उपयोग करून पैसा मिळवणं म्हणजे प्रोफेशन. आणि जर आवड, ध्यास, करिअर आणि प्रोफेशन या 4ही शब्दांची सांगड घालून जर कोणी विशिष्ट शिक्षण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण क्षमता आणि कौशल्य प्राप्त करीत असेल तर यश नक्कीच मिळणार, हो की नाही. एखादं उदाहरण पाहूया. ही 2 उदाहरणं माझ्या फार आवडीची आहेत आणि तशी असंख्य उदाहरणं तुम्हाला समाजात सापडतील, जगात सापडतील. शोध घ्या, सापडेल. लता दीदी, सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण बघूया. सचिनची आवड बॅट बॉल आणि लता दीदींची संगीत, गाणं. त्या आवडीला दोघांनीही अगदी ध्यासापर्यंत नेलं. म्हणजे सतत त्याच गोष्टीचा ध्यास, सतत तेच. मग आचरेकर गुरुजींकडून सचिननी आणि पंडित दीनानाथांकडून त्या लता दीदींनी आपल्या ध्यासासाठी पुढचं शिक्षण घेतलं. हेच त्यांचं करिअर. पुढे त्या शिक्षणाचा उपयोग करून त्यांनी पैसा मिळवायला सुरुवात केली. म्हणूनच आभाळ एवढं यश मिळवलं आहे ना. जी आवड तोच ध्यास, त्यातच करिअर आणि पुढे तेच प्रोफेशन. 4ही शब्दांची मस्त सांगड घातली, हो की नाही. तशी घालता येऊ शकते आपल्याला, राईट. आपण अवतीभोवती सहज नजर टाकली ना तर निराश झालेली, हताश, डेस्परेट झालेली मुलं दिसतात. याचं मुख्य कारण त्यांचे हे 4 शब्द जुळत नसतात. अनेकांचं करिअर एका क्षेत्रातलं आणि जॉब दुसरीकडे. त्यामुळे जॉब सॅटिस्फॅक्शन नाही, समाधानच नाही मिळत आणि नेचर ऑफ वर्क, टाईम स्पॅन, घरापासूनचं अंतर काहीच मनासारखं नसतं. आणि मग सगळेच तार तुटतात आणि हाती अपयश येतं. आणि मग शिस्तीत शिक्षण घेणं किंवा ओळखून त्यात गुंतवून घेणं, ध्यास बनवणं, पॅशन बनवणं आणि मग शिस्तीत शिक्षण घेणं आणि मग तेच जर प्रोफेशन बनवलं तर यश मिळतं हो. मित्रमैत्रिणींनो, आधी हे समजून घेऊया आपण, हो ना. आयुष्य आपलं आहे, आपल्याला समाधान मिळवायचं आहे. त्यासाठी हे 4 शब्द पक्के लक्षात ठेवूया. आवड म्हणजेच इंटरेस्ट, ध्यास म्हणजेच पॅशन, शिक्षण म्हणजे करिअर आणि प्रोफेशन म्हणजे उद्योग किंवा नोकरी. त्या 3 गोष्टींशी जुळणारे यश तुमचंच आहे मित्रांनो.
धन्यवाद. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. उज्ज्वला पाटील. तुम्हाला गरज असेल, तुम्हाला आवश्यकता वाटली, शैक्षणिक समुपदेशिका आहे मी, मला नक्की फोन करा. सुरुवातीला फोन नंबर सांगितला आहे, पुन्हा एकदा सांगते, 9834590534. नागपूरला असते. शैक्षणिक समुपदेशिका. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना गाईड करत असते. सायकोलॉजिकल टेस्ट्स घेऊन त्यांना देऊन त्याच्यामुळे त्यांचं परफेक्ट करिअर गायडन्स करता येऊ शकतं. इंटरप्रिट करते. धन्यवाद. नक्की भेटू शकता. थँक्यू. ऑल द बेस्ट.